घरी आली तर सगळे तिची वाट बघत बसले होते. कलावती, आई, विमला, सखाराम आणि शिवाही. आईनं तिच्यावरून दारातच भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. पायावर पाणी टाकत म्हणाली, "ये की घरात. गावात हैसी, पण येठ का सासूरवाशिनीच्या हातात असतं. शेळीचे कान गोसाव्याच्या हातात, तसं बाईचं जीनं." त्यावर सगळे हसले. ओसरीवर थोडा वेळ सगळे गप्पा मारत बसले. कलावती अवघडली होती. 9वा लागला होता. उठता बसताना तिला त्रास होत होता. पण तिची कांती उजळलेली होती. ती तजेलदार दिसत होती. गर्भार केळीगत अंगावर तकाकी आलेली होती. पायावर थोडी सूज होती, पण बाकी सगळं ठीक होतं. शकुंतला म्हणाली, "आई, आता मी जाणार नाही बरं लगेच. राहीन 4-8 दिवस. येऊ दे की बोलावणं. मला का आबा नेऊन घालतात?" चंद्राबाई म्हणाली, "बाई, लेक पारख्याचं धन असते. ज्याची ठेव त्याच्या हाती दिली का आपण मोकळे. जबाबदारी संपली. लेक सासरी तिच्या घरी असणं मायबापाला सुखाचं असते. चुलीतलं लाकूड चुलीत जळत असलं का माणसं त्या जळणाकडं समाधानानं बघतात. जनरीत आहे. बरं तू राहा बाई, आत्ता काला आली हा. माझं अंगण गाण्या खेळण्यानं भरून जाऊ द्या बायांनो." आणि चंद्राबाई उठली, कामाला लागली. पोरी सासरहून माहेरी आल्या होत्या. माहेरी आलेल्या लेकीला आईच्या हातचं काही मनातनं खायचं असतं. त्यांचं मन तृप्त होतं. मग ती शेवयाची खीर असो की गडगडं का पुरणाची पोळी किंवा गुळाचा सांजा. 9व्याची सावली पडून गेलेली कलावती त्याच आठवड्यात बाळंत झाली. छान गोरा गोमटा मुलगा झाला, तिच्या नवऱ्यासारखा, त्याच रूपाचा. देशमुख घराण्याचा वंशज, वंश पुढे नेणारा, कुलदीपक ठरणारा. कलावती बाळंत झाली, तिला मुलगा झाला याचा आनंद घरभर भरून राहिला. माणसांची ये-जा वाढली. चहापाणी करता करता चंद्राबाई आणि शकुंतला दमून थकून गेल्या. इकडून तिकडून बातमी कळली तशी माणसं येत होती. बाळ बाळंतिणीला बघत होती, जेवून जात होती, चहा फराळ करून निघत होती. बाळाचा जन्म घरादाराला सुखाचं तोरण झालेला होता. घरी दारी तोच विषय. बाळाचं रूप, त्याचं दिसणं, त्याचं हसणं, झोपणं, हागणं, मुतणं, सर्वांचीच, तीही आनंदानं. संपतही बाळाला बघायला आला. संपत आणि त्याची आई दोघं आली. नको म्हणत होती तरी आग्रहानं त्यांना जेवायला ठेवून घेतलं गेलं. निघताना संपतनं तिला म्हटलं, "आता वाड्याव कधी तुझी रवानगी? झाली की भन बाळंत. आता काम संपलं. चला उद्या परवा वाड्याव. का आत्ताच येते आमच्याबरोबर? बोलू का तसं मामीला हां?" शकुंतलाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं आत्ता खरं तर या घराला, आईला आपल्या मदतीची गरज आहे. आपणहून इथं राहून काम करायचं आहे. आणि हे सगळं दिसत असताना इथून निघून जायचं, सगळं नजरेआड करून. पण का? का आता लग्नानं आपलं घर वेगळं झालं आहे म्हणून. ही माणसं आपल्यावर हक्क सांगतायत म्हणून. ती काही बोले ना तेव्हा तोच म्हणाला, "पुरं झाली मदत. उद्या परवा निघा. तिथं बी काम आहे ती. आपला बी मोठा बारदा नाही. माईला वहिनीला समद रेटन नाही. म्या बोलतो मामजीसनी." त्यावर शकुंतला गप्प बसली, काहीच बोलली नाही. त्याच्याकडे बघितलंही नाही. तो आल्याचा आनंदच मावळून गेला. मनात त्या आनंदाची जागा त्राग्यानं घेतली. असहाय्यता मन व्यापून राहिली. वर मान करून हसून त्याचा निरोप घ्यावा असंही तिला वाटलं नाही. तिचा सगळा उत्साहच ओसरून गेला. पुढ्यात आलेलं अन्न तेही गोड लागेना, घास तोंडात घालावासाच वाटेना. ती रोजच्यासारखं जेवेना तेव्हा चंद्राबाई म्हणाली, "माय, शकून, काय झालं ग? तुला जायचं होतं का त्यांच्याबरोबर? घास का घेईनास? अगं तुझ्या आवडीची दोडक्याची भाजी केली की म्या. पाणी वळसं बदलून गेलं ग बाई. माझ्या शकूनचा जीव ओढून गेला सपंतरावाबरोबर. आहे का नाही?" हातातला घास ताटात आपटत शकुंतला रडवेल्या स्वरात चिडून म्हणाली, "मन की तू पाण्यानं वळण बदलणं असं. तू असंच बोलणार?" ज्ञानोबा आत येत म्हणाले, "चंद्रा, उद्याच्या दिवशी इथं राहीन. परवा जेवण खाण झालं की मी हिला सोडून येईन. संपतराव सांगत होते, माईची लय दैना होती, धाडा तिला घरी." "अगं बाई, असं मनात घेऊन आलती वय हिची सासू. मला वाटलं बाळबाळंतीनीला बघायच आले पाहुणे. जा बाई जा, तू सुखानं राहा. इथली चिंता करू नका. इमल आहे की मदतीला. आत्ता कोड सुटलंय मला. सांभाळणं तेवढं करायचं,
त्यांनी बलवावं आणि तू नाही जावं हे काय बरं नाही. मग माणसं मान्यात डूक धरतात. सासरीची माणसं आहेत ती. तुला तिथं जलम काढायचं आहे. पुण्यांदा धाडणार नाहीत. जास तू. शकुंतला चांगली महिनाभर राहील, आईला मदत करेल असं वाटत असताना तिचं सासरी जाणं ठरून गेलं. सगळीच थोडी आतून नाराज झाली, पण त्यांचाही नाईलाज होता. त्यांना इथे तिच्या आईच्या मदतीसाठी फार दिवस शकुंतलाला ठेवायची नव्हती हे खरं कारण होतं. आपला कोणी फायदा घेतोय असं वाटलं की माणसं सावध होऊन खेळी खेळतात. संपत नाही तेच केलं होतं. वर्षभरापूर्वी शकुंतला कुठे त्या घरात होती, पण आता तिचं असणं, तिचं माहेरी जाणं येणं, हा सगळा प्रकार त्यांनी अहंकाराने घेतला हे सगळ्यांना कळत होतं. पण ज्ञानोबा काही बोलले नाहीत. मुलीचं मन दुखावलं आहे हे त्यांना कळून आलं होतं, पण त्यांना त्यावर तूर्त तरी उपाय सुचत नव्हता. त्यांनी चंद्राबाईला सांगितलं, त्यांच्या मनात आहे तिला न्यावं तर पाठवू की तिला. पुन्हा पाठवायला म्हणायला जागा तरी राहते. रमली होती शकून भावंडात, पण जाऊ दे. ती घरी निघताना तू डोळ्याला धारा लावून ग पोरगी हिरमुसल. हां, आणि हे वर्ण आता तुमचं. माणसं काय ठरवून रडतात आणि हसतात का? तिने नवलानं आणि खेदानं म्हटलं. फार बोलणं शक्य नव्हतं, प्रसंग वेगळा होता. दशम्या, धपाटी, लाडू, शंकरपाळी करून ज्ञानोबा आणि चंद्राबाईनं गावातच दिलेल्या लेकीचा निरोप घेतला. मन घट्ट करून तिला पाठवून दिली. तिची पाठवणी केली. स्वतः कर्तव्यातून मुक्त झाल्याचं समाधान मिळवलं. मनात नसतानाही कित्येक गोष्टी माणसांना कर्तव्य म्हणूनच पार पाडायला लागतात. तिथे तुमच्या मनातल्या भावनांना जागा नसते, किंमत तर मुळीच नसते. तशी ती देताही येत नाही. आपणच आपल्याशी भावना विवश होऊन विचार करत राहतो. ज्ञानोबा आणि चंद्राबाईचंही तसंच झालं होतं. त्यांना मनातून शकुंतलाला पाठवायची नव्हती, पण तसं बोलून दाखवणं शक्य नव्हतं. खुद्द जावयानं तिला घरी बोलवलं होतं. ज्ञानोबा म्हणाले, चंद्रा लगीन करून दिलं हो. पोरगी त्या दिल्या घरी जाणारच. आज नाही तर उद्या. तवा वाटून घेणं सोड. लय वाईट वाटून घ्यायचं नाही. कलाकडं लेकराकडं बघ. ती बी महिना दीड महिन्याच्या पुढं राहणार नाही. बारसं झालं का देशमुख तिला लेकराबरोबर गावी नेणारच की. आहे का नाही? हाय आपल्याकडं तवर तिची काळजी घे. काय शकुंतला काय ती गावातच आहे. कधी बी 4-8 दिवसानं उभ्या उभ्या येऊन भेटून जाईन. आता तिला धाडणं भागवतं, नाही तर सोयरी नाराज झाले असते आणि ते परवडणार नाही. ज्ञानोबा उठले. सगळ्या गोष्टींचा विसर पडावा म्हणून पाय मोकळे करून घेण्यासाठी घरातून बाहेर पडले. थोडा वेळ औषधाच्या दुकानात बसले. बसस्टँडवर चक्कर मारून आले. मग दूर फॅक्टरीपर्यंत मान खाली घालून स्वतःशी विचार करत चालत राहिले. त्यात त्यांच्या मनातलं वादळ शमलं. इकडे शकुंतानं मनाशी ठरवलं की आपर म्हणून आता माहेरी यायचं नाही. गेलं तरी 1 दिवसाच्या वर राहायचं नाही. मागं लागून का तिथं राहायचं? ते काय माझं घर नाही आहे का? लग्नानं जसं ते माझं आहे, राहणार आहे, तसंच जन्मानं ते घर कायम माझंच राहणार आहे. 2 महिने पूर्ण होताना बारसं केलं, तेही थाटात. ही वाडाभर माणसं. देशमुखांकडची 5-50 माणसं आलेली होती. त्यांनी काय काय आणलं होतं. बाळ लेणं, तिला साडी, गळ्यातला हार, तिच्या आईला साडी, बहिणीला साडी, भावांना वडिलांना आहेर, तिलाही साडी, संपतलाही पॅन्ट शर्टचं कापड. शकुंतला तर दिपून गेली, मनातून आनंदून गेली. तिच्या भाबड्या मनात आलं, मला बी लोक झाला तर जाधवांकडनं असाच आयर होईल. कलावती बाळासह घरी गेल्यावर त्या घरातली माणसं सैरभैर झाली. बाळाची घराला सवय झाली होती. आता घर सुनं सुनं भासत होतं. डोळ्यातलं पाणी टिपत चंद्राबाई म्हणाली, जाणार तर होतीच काला. लेक माणूस कवा तर आपल्या घरी जाणारच. पण जीव जाडला होता ग लेकराव. दिवसभर काम संपायचंच नाही. अजून बी त्याचं रडणं ऐकाय येतंय बघ. असतं माणसाचं असं. आपण नसलेलं बी आपलंच आहे असं मज धरून जगतोय. खेळच यो. माणसानं माणसाशी खेळत ठेवलेला. ती पुटपुटली. आईचं एकटेपण जावं, थोडं दूर व्हावं म्हणून शकुंतला घरी जात राहिली. पण ती गेली की आठवणी निघत, बोलणं निघे, इकडचं आणि तिकडचं. त्यात कलावती असे, तिचं बाळ असे, त्याचबरोबर काळजीही. कसं करणार बाया लेकराचं? सवय नसती ग पहिल्या लेकराची येळी. ते रडत असतं, बोंबलत असतं आणि इकडं माय ढाराडूर झोपून असती.
चंद्राबाई आपलाच अनुभव सांगत हसत होती. संपतची जेवणासाठी वाट बघता बघता 8:30च्या सुमाराला शकुंतलाचा बसल्या जागी डोळा लागला. भिंतीला पाठ लावून ती दिवसभराची दमलेली डोळे मिटून झोपून गेली, अगदी गाढ. सभोवतीच्या जगाचं विस्मरण झालं. रात्रीचा प्रहर, घर, तिचं संपतचं वाट बघणं, अन्न झाकून ठेवलेलं असणं, या सगळ्याचा विसर पडला झोपेमुळे. जाग आली ती दचकूनच. ती ओरडत होती, आई आई, मायो मायो. काहीतरी नजरेला अचानक पडावं असं. ती अंगावरून उठून उभी राहिली, आपल्याच देहाच्या मागे पुढे बघत राहिली, घाबरलेली होतीच. आतून झपझप येत कौसल्यानं विचारलं, काय झालं ग? का वरडत जागी झाली? काही सपान पडलं वय वांगाळ? कशाचं ग? काय पाहिलं स्वप्नात? अगं कवड्यांदा वरडत होती. मी सांगितलं होतं नवं, झोप आली की सरळ खोलीत जाऊन झोपून जाऊ, हात पाय पसरून, अंग साई लावून, बरं वाटतं. मग असं सपान नाही पडत. ती हसली, हसतच राहिली. शकुंतलानं तिचा हात धरला आणि म्हणाली, बाई, अहो ह्यो मोठा नाग फणा काढून माझ्याकडं बघत होता आजचा. मी घाबरून गेले. वाटलं अंगावर चढतो काय, का चावी ह्यो मला. कौसल्यानं आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला. तिचे तळवे ओले झाले होते. शकुंतलाची नजर टाळून दुसरीकडे बघत म्हणाली ती, शकुंतले, तू भाग्यवान आहेस. बाई, तुझ्या स्वप्नात नाग आला, त्यो बी फणा काढून. तुला दिस जाणार, तुला बाळ होणार, त्यो बी मुलगाच. नाग लगीन झालेल्या बाईच्या स्वप्नात आला का तिला दिस जात्यात, मुलगाच होतो. वंशाचा दिवा तुझ्या पोटातून बाहेर येणार बघ. आणि ती समाधानानं हसली. त्या हसण्याला दुःखाची झालर होती, कारण कौशल्याच्या लग्नाला 5 वर्ष होऊनही तिला मूल झालेलं नव्हतं. ना मुलगा ना मुलगी, काहीच नाही. पोटचं पण पडून गेलं नव्हतं. ती वांझ आहे अशी घरात तिच्या तोंडावर उघड उघड चर्चा चालत होती. ती शकुंतलानं ऐकली होती. हळूच कौशल्यानं पदरानं डोळे पुसून टाकलेलेही तिने पाहिले होते. शकुंतला म्हणाली, बाई, अहो तुम्ही जिल्ह्याला जावा, दाखवून घ्या. दोष असन तर जाईन की, होईल की बाळ तुम्हाला बी. दोघं बी जावा. का गेलता कधी? नाही ना ग, हे बोलूच देत नाहीत. भांडण काढत्यात, मारत्यात, तुझ्यातच दोष आहे म्हणतात, तुलाच दाखवली पाहिजे असं म्हणतात. आता ह्याचने कोण काय सांगणार? दोघं बी जाय पाहिजे का नको? दोघांनी बी दाखवाय पाहिजे. तर माझ्याकडंच दोष देऊन हे गपकार. जाऊ दे बाया, माझं नशीब. तुला तर लेकरू होईन. या घरात ते रांगण, समदे खुश होतीन. तेवढ्यात संपत घरी आला. तो वाड्यात शिरताना दिसला आणि दोघी बोलायच्या थांबल्या, कोणीतरी ब्रेक लावावा तसा. आतून सासूनं हळी दिली, बघा ग, कोण आलंय वसरीला ते? संपत आहे का गणपत आहे? बाकर द्या त्यासनी, आठ पहा, आणि तुम्ही दोघी बी जेवा. संपत माडीवर गेला, कपडे बदलून आला. त्यांनी तोंड हात पाय धुतले, मांडी घालून बसला. शकुंतलानं भाजी भाकरी दिली, वाटीत वरण दिलं, कांदा फोडून दिला, तांब्याभर पाणी ठेवलं आणि ती बसली. कौशल्यानं एकदा शकुंतलाकडे बघितलं आणि हसून संपतला म्हणाली, भाऊजी, ऐकताव का? आज एक बातमी आहे तुमच्यासाठी. बातमी? अहो काय बोलताय हे? शकुंतला लाजेनं संकोचून म्हणाली. संपतनी दोघींकडे बघितलं, भाकरीचा तुकडा मोडला, मेथीच्या भाजीवर ठेवला. भाजी तुकड्यात पकडत म्हणाला, काय गुपित आहे काय जावाचं? हा, गुपितच आहे. अहो ही शकुंतला तुमची वाट बघत वसरीच्या भीतीला पाठ लावून बसून होती. लागला डोळा. म्या भाजी करत होते. हितला आटपून बाहेर जाते तर ही वरडत असलेली, घाबरलेली, लय घाम आलता हिला. काय सापान पडला असन? काय पाहिलं शकू सापनात? त्यांनी कौतुकाने विचारलं. अहो मोठा नाग फणा काढून हिच्याचकडं बघत असलेला. दचकली की बाया. भाऊजी, तुम्हाला मुलगा होणार. हिच्या स्वप्नात नाग आला, त्यांनी हिला दर्शन दिलं. असं दिसत नाही तो कोणाला. ही भाग्यवान आहे, हिला दिसला. हिचं नशीब फळफळणार बघा. हसून संपतनं शकुंतलाकडे बघितलं. शकुंतला खाली बघून अंगठ्यानं जमिनीवर रेटा मारत होती. अंगण घासत होती पुढं मागं. 4च महिन्यात शकुंतलाला दिवस गेले. तिला दिवस गेल्याची बातमी हा हा म्हणता घरात पसरली. तिच्या माहेरी गेली. सोयगावला कलावतीला गेली. सगळे येऊन तिला भेटून गेले. जे जे कोणी भेटायला आले त्या सर्वांना तिची सासू आवर्जून सांगत होती, 4 महिन्यामागं हिच्या स्वप्नात नाग आला होता फणा काढून. त्यांनी हिला दर्शन दिलं. मी तुझ्या पोटी येतोय असं त्यांनी सांगितलं. हिला मुलगाच होणार. त्याचं नाव नागेशच ठेवायचं. दुसरं ठेवणं शक्यच नाही. नागोबा होणार.
नागोबा रागवण की, नाही का? आणि मग तिची सासू नागाचं त्यांच्या घरात शेतात असलेलं महत्त्व वर्णन करून सांगायची. सणाला पहिला निवद नागाला, मग म्हसोबाला. सगळे एखादी नवलकथाच ऐकावी तसं सगळं ऐकत राहत, मान डोलावत, आश्चर्य व्यक्त करत आणि बाई काळजी घे स्वतःची तिला सांगून जात. आपल्यालाही दिवस गेलेत, आपल्यालाही मूल होणार, तेही मुलगाच असणार, याचा तिला एकीकडे प्रचंड आनंद होत होता, तर त्याचबरोबर त्या नागाच्या दर्शनाची कथा ह्या आपल्या दिवस जाण्याशी घरातले सगळेजण कशी जोडू बघतायत याचंही वाईट वाटायचं. मनात भीती होती, सगळं नीट पार पडेल ना, सगळं सरळ होऊन जावं असं वाटायचं तिला. इतर मुलींना मुलं होतात तसं त्याचप्रमाणे. सासू तिला आंघोळ झाल्या झाल्या म्हणायची, हळद कुकू व्हा नागाला, मन समद नीट होऊन दे. भीतीपोटी शकुंतला मग त्या फोटोंना हळदी कुंकू वाही, अक्षदा टाकी, फुलं वाही, दुधाचा नैवेद्य ठेवी, थोड्या वेळानं प्रसाद म्हणून पिऊन टाकी. तिच्या मनात एकटी असताना यायचं तो नाग तेव्हाच का भेटला आणि तोही स्वप्नात, प्रत्यक्षात का नाही भेटला? का आपण घाबरलो, रडलो असतो म्हणून नाही आला का तो? कारण काय? आणि तो पुन्हा का नाही भेटला, निदान स्वप्नात तरी? पण आपण आता त्याच्या दर्शनाने काय केलं असतं? घाबरलो असतो, ओरडलो असतो का एरवी फोटोतल्या फणा उगारलेल्या नागाला करतो तसं डोकं पुढे झुकवून नमस्कार केला असता? तिचा तिलाच हा गुंता सुटत नव्हता, पण आत मन अशांत होतं. मनाच्या तळाशी सुप्तावस्थेत एक भीती होती. ती एकटी असताना जाणवे ती. मग तशी जाणीव झाली की ती हबकून जाई. इतर स्त्रियांपेक्षा आपली परिस्थिती वेगळी आहे हे तिला कळून येई. पण तिचं घरीदारी कौतुक होत होतं. मोठं डोहाळ जेवण झालं. तिला जरीची हिरवी साडी आणली, गळ्यात सरी आणली. तिची दिवसागणिक बदलत जाणारी कांती, तिचं रूप सगळेजण बघत राहिले. अगोदरच गोरी असलेली शकुंतला, गरोदर असल्यामुळे त्या गर्भारपणाचं तेज तिच्या सर्वांगावर चढून होतं. तिला स्वतःलाही त्या स्थितीचा आनंद होत होता. संपत सकट सगळे तिला जपत होते. विशेषतः कौशल्याला मूल न झाल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर हिला दिवस जाणं ही घटना अजून लक्षात येणारी ठरली होती, कौतुकास्पद झाली होती. स्वतः कौशल्य मात्र तिचा मत्सर किंवा द्वेष करत नव्हती. पण गणपत तिचं लक्ष नसताना आपल्याकडे एकटक बघतोय हे तिला कधीतरी जाणवायचं. ती सावरून बसायची, दुसरंच बोलत राहायची, त्याची नजर टाळायची. पण गणपतची नजर सरळ नाही आहे हे तिला कळून चुकलं होतं. त्या नजरेत वासना होती. ती वासना तिला जाणवायची. पण हे असं काही निराळं जाणवलेलं बोलायचं कोणाजवळ? कौशल्याजवळ, सासूजवळ, आईजवळ, का कधीतरी 4-8 महिन्यांनी भेटणाऱ्या कलाक्काजवळ? तिचा जीव आतल्या दडपून जायचा. ती स्वतःशी सैरभैर होऊन जायची. तिचं चडपडणारं मन म्हणे, ह्याच्या बायकोला दिस जाईना, त्याला मी काय करू? माझ्याकडं काय हो असा डोळे फाडून बघतोय? हाय काय त्याच्या मनात? एकाच घरात राहणाऱ्या माणसात, त्याच संस्कारात वाढून एखादी व्यक्ती निराळी निपजून जाते, तिथे सगळ्यांचा नाईलाज होतो. पण असं थोडं विपरीत घडून जातं असाही अनुभव असतोच की. दिवस जात होते तशी शकुंतला अवघडून गेली होती. गावातच माहेर होतं, त्यामुळे 9वा लागल्यावर तिला माहेरी पोचवली. शकुंतलाला वाटलं, चला या गरोदरपणामुळे तरी आपल्याला निदान 2-3 महिने माहेरी राहायला मिळेल. दुसरं म्हणजे त्या गणपतच्या नजरेतनं खरी सुटका झाली होती. तो आनंद वेगळाच. तसं 1-2 दिवसांनी कोणी ना कोणी येऊन भेटून जात होतं. कधी संपत, कधी तिची सासू, तर कधी जाऊ कौशल्या. अगदी मायेनं शकुंतलाच्या पाठीवरून हात फिरवत कौशल्या म्हणाली, घाबरू नगं, तुझी सुटका होईन आणि तुला मुलगाच होणार काय? त्या बोलण्यात माया होती, काळजीही होती. 9वा संपता संपता शकुंतला बाळंत झाली. तिला मुलगा झाला. पाळण्यात घालून नाव ठेवण्या अगोदरच तिची सासरची मंडळी भेटायला आली. ती भेटायला आली की विचारायचीच, नागेश झोपला का, नागेशला पाजलंस का? त्याची 5 नावं ठेवली तरी रीतीप्रमाणे त्याचं नाव नागेशच रूढ झालं. लाडाने सगळे त्याला नागू, नाग्या म्हणायला लागले. शकुंतलाला वाटलं, अशा तऱ्हेनं त्या नागानं माझ्या आयुष्यात प्रवेश केला आहे, माझ्या पोराचं रूप घेऊन. 1.5 महिन्यात वाड्यावर आणून त्याचं जोरात बारसं केलं. 500 माणूस जेवायला होतं. शकुंतला पुन्हा सासरी आली. इथे स्वतःला रुजवून घेऊन बघायला लागली, संसारात रमायला लागली. आता एक झालं, गणपतला तिच्याशी बोलायला, तिला स्पर्श करायला एक माध्यम मिळालं. तो बाहेरून आला की थेट नागू, झोपलाय का त्यो, असं म्हणत येई, तिच्या जवळ बसे,
त्याच्या कपाळावरून केसावरून हात फिरवे, त्याच्याकडे बघे आणि क्षणात नजर वर करून तिच्याकडे बघे. त्याच्या त्या नजरेत तीच भावना तिला जाणवायची अगदी प्रकर्षानं. तो बाळाला घेण्याच्या निमित्तानं तिच्या हाताला स्पर्श करत असे, मांडीवरून त्याला उचली. या हालचाली नेहमीच्या असल्या तरी त्याच्या मागे त्याचा हेतू आहे, त्याचं एक पाशवी मन आहे हे फक्त तिला जाणवत होतं. या अशा गोष्टींची चाहूल स्त्रियांना लागतेच. ती ओळखण्याचं तंत्र त्यांच्या मनानं स्वीकारलेलं असतं. हे असलं शिक्षण कोणी कोणाला देत नाही, पण ही धोक्याची ठिकाणं ती त्या त्या स्त्रीला जाणवून जातात आणि ते निसर्गतः होतं. या जाचातून आपली सुटका केव्हा आणि कशी होणार हे तिला कळून येत नव्हतं, पण तो सल मनात होता. तिने अगदी मनातलं म्हणून संपतला सांगितलं असतं तर त्याने तिलाच दोषी ठरवलं असतं. कौसल्यानेही कदाचित विश्वास ठेवला नसता. तिची सासू, ती तर माझ्या पोरावर खोटा आळ घेतला म्हणून तिच्याशीच भांडली असती. तिचं ह्या घरातलं जगणं हराम करून टाकलं असतं याची तिला कल्पना होती आणि त्यामुळे ती जास्तच गोंधळली. ती तशी स्वतः सावध होती. आपली सतेज कांती, आपलं गोरेपण, आपलं उभरतं वय आणि आपला भिडस्त स्वभाव याचा तो फायदा घेतोय हे तिला कळून आलं होतं. एकटं घरात न राहणं, झोपताना खोलीला आतून कडी घालणं, कुठेही सहज न बसणं हे ती करत होती. त्याला संधी देत नव्हती, पण तो फट शोधून काढायचा, तिला छेडायचा. त्या दिवशी कौसल्याला बरं नव्हतं. तो दुपारी घरी जेवायला आला तेव्हा बाळ झोपला होता. तिला त्याला जेवायला वाढणं भाग होतं. सासू सासरे बाहेर ओसरीला बसून गप्पा मारत होते. तो वाड्यात प्रवेशताना दिसला तोच सासूनं फरमान काढलं, शकुंतला, आला बघ गणपत, वाढ त्याला जेवायला. जार गणपत जेव बरं. अरे कौशल्याला बरं नाही आहे, शकुंतला वाढन तुला. त्याला आतून इशाराच मिळून गेला. कौशल्याला आज बरं नाही आहे आणि आपल्याला शकुंतला जेवायला वाढणार यांनी तो खुल्ला अचानक खुशीत आला, स्वतःशी हसला. हातपाय धुवून मांडी घालून जेवायला बसला. शकुंतला मुकाट्यानं वाढत होती, कर्तव्य करत होती. तिने वाटीत वरण वाढलं, भाजी वाढली, लोणचं वाढलं. भाकरी मोडून ताटात ठेवताना त्याने तिचा हात पकडला. चान्यवाने गोरीपण ऐशी की तू आक्षी, तो म्हणाला आणि तिने चमकून त्याच्याकडे बघितलं. दात ओठ खात म्हणाली, मुकाट्यानं जेवा, हात सोडा माझा, जास्तीचं बोलायचं नाही. हे भाकरीचं टोपलं, हे वरणाचं भांडं, खा नाही तर व्हा बाहेर. ती उठली, बाहेर येऊन उभी राहिली. तिचं अंग संतापानं फणफणत होतं. स्वतःची असहाय्यता मनात मावत नव्हती. ती नागानं फुतकार टाकावे तशी जोरजोरात श्वास पीत राहिली. आज त्याने एक पुढची पायरी ओलांडली होती. हे असं कधीतरी तो संयम सोडून वागणार हे तिला माहिती होतं. ती वेळ येऊन ठेपली होती. तेवढ्यात नागेश झोपेतनं उठला. त्याचं रडणं कानावर पडलं. ती आले आले करत माडीवरच्या तिच्या खोलीत गेली. तिने दार बंद केलं आणि मायेने त्याला जवळ घेतलं, हृदयाशी धरून ठेवलं. मातृत्व प्रवाही झालं होतं. त्याच्या जावळातून बोटं फिरवताना तिला वाटलं हा वेळेवर जागा झाला. राक्षसा, आता जेव नाही तर ताट सोडून जा, वेडावाकडा चेहरा करत ती म्हणाली आणि स्वतःशी लगेच हसली सुद्धा. 5-7 महिन्याच्या नागेशची कशानं तरी अचानक झोपमोड झाली होती, पण त्याचं जागं होणं तिच्या पथ्यावर पडलं होतं. त्याचं रडणं कानावर पडताच तिच्या मनातला संताप क्षणार्धात विरघळून गेला होता. आता ती फक्त नागेशची आई उरली, बाकी सगळ्याचा तिला विसर पडून गेला. कुठल्याही स्त्रीमधली आई किती प्रभावी असते याचा तिला प्रत्यय आला. नागेशला हृदयाशी धरल्यावर तिला बरं वाटलं. पिता पिता झोपमोड झालेल्या नागेशनं पुन्हा डोळे मिटायला सुरुवात केली. तो झोपायला लागला. शकुंतलानं मग त्याला गाढ झोपल्यावर पाळण्यात न ठेवता पलंगावर आपल्या शेजारी ठेवलं, अगदी जवळ, आणि तीही आडवी झाली. तिचंही अंग सुस्तावलेलं होतं. क्षणभर तिच्या मनात आलं खाली जावं, त्याचं ताट उचलावं, अन्न झाकून ठेवावं, पण तो विचार तिने झटकून टाकला. झोपलेल्या नागेशच्या चेहऱ्यावर तिने नजर लावली. ती विचार करायला लागली, हा मोठा झाल्यावर कोणासारखा दिसेल? याने आपला फक्त रंग घेतलाय, तोही थोडासा. याची चेहरेपट्टी आणि अंगलट थेट संपतसारखी आहे हे तिला जाणवलं. कचरू जाधवाचा नातू किंवा संपत जाधवाचा मुलगा म्हणून त्याला कुणीही गावात सहजपणे ओळखेल याची तिला जाणीव झाली. लगेच तिच्या मनात आलं, हे झालं दिसण्याबाबत, पण याचा स्वभाव कसा असन? संपतवानी भडक डोसक्याचा असन का गणपत काकावानी लबाड, चतुर आणि खोडसाळ, बाय यांच्या मागं लागणारा? तिला हसूच आलं. तिने मान उंचावून नागेशची पापी घेतली आणि डोळे मिटले.
खाली काय व्हायचं असेल ते होईन, आपण आता खाली जायचंच नाही हे एकदा मनानं ठरवल्यावर ती शांत झाली. झोप हळूच तिच्या मिटल्या डोळ्यात उतरली. ती काही वेळातच गाढ झोपून गेली. दोघं मायलेक 2-2.5 तासात झोपून गेले. संपतनं दाराची कडी वाजवली खाडखाड, तेव्हा तिला जाग आली, तीही दचकून. तिने उठून दार उघडलं. संपत तिच्यावर कावला. आवाज चढवत म्हणला, काय तू, काय दिवस आहे का राहते? दिवसा रात्रीवाणी झोप होय? मायलेक गाढ झोपून गेल्यात. दिवस मावळायला आला, चल खाली, चहा दे मला. शकुंतला नागेशला घेऊन खाली आली. लेकराला संपतनं घेतलं आणि आई पुढे ठेवलं. आईला म्हणाला, याला सांभाळ, शकून चहा टाकती माझ्यासाठी. तुमचं झालं का नाही, का करू सांगायला? आमचं झालं बरं बाबा. वरी माडीव लेकराला घेऊन गेली ती तिकडंच. नागेश उठला होता वाटतं. गेली असन त्याला थोपटत झोपून. अन्न तसंच उघडं, भाकरीचं टोपलं उघडं, डाळीचं भुगोनं तसंच, गणपत जेवलेला ताडबी तसंच. खाली येऊन झाकून ठेवू नाही वय अन्न. असं आहे. कौशल्याचं काम असं नाही बरं का. दिस खपत असते ती. लागण वळण हिला बी. नवीन आहे अजून. काही लेकरू झालं म्हणजे शहाणपण येत नाही. सासू थोडं कौतुकानं, थोडं खोचकपणे म्हणाली. शकुंतलानं दोघांचा चहा केला. दोघांनी घेतला. बाकीच्यांचा चहा झालेला असावा, कारण तिथे स्टोवजवळ कब्बशा एकात एक करून ठेवलेल्या होत्या आणि चहा केलेलं भांडंही होतं. दूध तापवलेलं होतं स्टोववर. ते दुधाचं गरम भांडं स्टोववर होतं. तिने ते सगळं बघून घेतलं. संपत चहा घेऊन बाहेर गेला. जसं काय तो चहा घेण्यासाठी घरी आला होता. तसा बाहेर कुठल्याही टपरीवर चहा मिळत होता. संपत टपरीवरचा चहा घ्यायचा सुद्धा, पण कधी कधी घरी एखादं काम असेल किंवा तो या भागात आला तर घरी येऊन जायचा. उभ्या उभ्या काहीतरी खायचा, पाणी प्यायचा, चहा घ्यायचा आणि आलोच मी म्हणत वाड्यातनं बाहेर निघून जायचा. तो कुठे जातो, काय करतो याचा घरच्या कोणाला पत्ता नसायचा. कधी तो शेतावर दिवसभर राहायचा, कधी गावात मित्रात हिंडत बसायचा, कधीतरी मित्रांबरोबर औरंगाबादला काही खरेदी करायला जायचा आणि एक दिवस औरंगाबादला राहायचा. सिनेमा वगैरे बघून पहाटे कुठेतरी घरी यायचा, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी दुपारीच यायचा. मनात नव्हतं तरी नागेशला कडेवर घेऊन शकुंतला कौसल्याच्या दुसऱ्या बाजूच्या माडीवरच्या खोलीत गेली. कौसल्य दाराकडे पाठ करून पडून होती. शकुंतलानं हाक मारली, बाई काही औषध गोळ्या घेतल्या का? ताप कसा आहे आता? चहा घेणार आहे का तुम्ही? आणू का करून गरम गरम? ती आत गेली. तिच्या पलंगावर बसली. कूस वळवून कौसल्या म्हणाली, अगं घाम येतोय, उतरन ताप. चहा न गं, पाणी आणून देशील का? पाणी संपलं बघ तांब्यातलं. अहो आणीन की, हाक नाही का मारायची मला? माझा बी डोळा लागून गेलता. नागेशचा बा आला कडी बडवत आणि मला जाग आली. चहा करशील तर कर, पण लय कडक नका करू, तोंड कडवट पडलंय माझं. चहा आणते मी, पाणी बी आणते, तुम्ही पाडा. नागेशला कडेवर घेऊन ती खाली आली. तिने तिच्यासाठी छान दुधाळ चहा बनवला. तांब्याभर पाणी, चहाची कब्बशी घेऊन ती वर आली. घाम येऊन गेल्यानं कौशल्याला गळून गेल्यासारखं वाटत होतं. ती पदरानं कपाळावरचा गळ्यालगतचा घाम टिपत होती. थकून मरगळून गेली होती. शकुंतला म्हणाली, बाई रोजानं तुम्ही भाकऱ्या कोरड्यास करता, मला काहीच ठाव नाही. किती दमायला होतो? मला इतक्या कामाची सवय नाही ना बाई. अहो 15-20 भाकऱ्या केल्या, अर्धा शेर शेंगाची भाजी. आता सांच्याला काय करावं असा प्रश्न पडलाय बघा. कौसल्या म्हणाली, अगं तो आजचा दिस धकव. म्या उद्याला भाकरे तरी थापन, कोरड्यासचं तू बघ. जेवाय वाढ समदेसनी. थोडा वेळ बसून शकुंतला खाली आली. रात्र पडत होती. काळोख चहूबाजूनं घेरून येत होता. जिथे दिवा होता तिथेच प्रकाश होता. दूरवर नजर केली तरी नजरेला काळोख जाणवत होता. रात्री प्रकाशाच्या सीमेपलीकडे केवढा काळोख व्यापून असतो याची जाणीव तिला त्यावेळी होत होती. नागेश चिरडीला आला होता. झोपतही नव्हता, खेळतही नव्हता. त्याला मांडीवर घेऊन शकुंतला बळे त्याला थोपटत होती, दादापुता करत होती. तो आता झोपणार नाही हे तिलाही माहिती होतं, पण निदान त्याने आपली मांडी सोडावी, खाली खेळावं ही तिची अपेक्षा. ह्या महिन्यापासनं तो बसायला सुद्धा लागला होता, पण बसलेला मध्येच एखादं धान्याचं पोतं लुडकावं तसा लुडकत होता. त्याच्या पाठीशी कोणीतरी बसायला लागायचं, नाही तर बसलेला नागेश हळूच लुडकन आडवं व्हायचा. रडता रडता, खेळता खेळता तो तोंडानं आवाज काढत होता. सगळेजण हसत होते, त्याच्याशी बोलत होते. वेळ चांगला चाललेला होता. श्रोते हो, हा होता आजचा भाग वृंदा दिवाण लिखित भुजंग या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.